धनुराशींच्या माझ्या भाग्यवान लोकांनो, आजचा हा अत्यंत महत्त्वाचा आणि दैवी संदेश ऐकण्याआधी एक गोष्ट मनाशी पक्की लक्षात ठेवा की हे कोणतंही साधूसुद्धा किंवा सामान्य राशी भविष्य नाही, तर हा थेट तुमच्या नियतीचा आणि काळाचा एक मोठा इशारा आहे. जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून आतून प्रचंड अस्वस्थ वाटत असेल, रात्रीची शांत झोप लागत नसेल, मनामध्ये एक अनामिक भीती, विनाकारणचे प्रश्न आणि नकारात्मक विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या की हीच ती योग्य वेळ होती जेव्हा तुमच्या आयुष्यातील एक मोठं सत्य उघड होणार होतं. आणि आज आम्ही तुमच्यासमोर अशी 10 महाभागी ते उघड करणार आहोत, जे ऐकून काही लोकांच्या मनात धडकी भरेल, काहींच्या डोळ्यात अश्रू येतील, तर काहींची रात्रीची झोप उडेल. कारण हे भागीत फक्त तुमचं येणारं भविष्य सांगत नाही, तर ते तुमच्या आजच्या चुकीच्या सवयी, तुमचे चुकीचे निर्णय आणि तुमच्या आसपास असलेले चुकीचे लोकही पूर्णपणे उघडे पाडणार आहे. पण सावध राहा, हा नियतीचा एक गंभीर इशारा आहे. आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, तर नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून कायमची निसटू शकते. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत अतिशय एकाग्रतेने ऐका, कारण ही नुसती भविष्यवाणी नाही, तर ही थेट भगवंताची हाक आहे. हा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून सर्वांनी आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा पूर्ण श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून स्वामींचे नाव लिहील, त्याच्यावर स्वामींच्या अफाट आशीर्वादाचा वर्षाव झाल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जाणून घेऊया भागीत क्रमांक 1. विश्वासघाताचा मुखवटा आता कोसळणार. धनुराशींच्या लोकांना तुमच्या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे तुम्ही स्वभावाने अतिशय दयाळू आणि विश्वासू आहात. पण ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, जिला तुम्ही अगदी आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे एक वेगळाच आणि धोकादायक खेळ खेळत होती. हे धक्कादायक सत्य लवकरच तुमच्या समोर उघड होणार आहे. हा खुलासा अचानक होईल. एखाद्याच्या अनपेक्षित बोलण्यातून, मोबाईलवरील मेसेजमधून किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून. जेव्हा हे सत्य समोर येईल, तेव्हा त्या क्षणी तुमचं मन पूर्णपणे हादरेल. पण लक्षात ठेवा, हे तुमचं नुकसान नाही, तर हे ईश्वरी संरक्षण आहे. कारण देव स्वतः तुमच्या आयुष्यातून अशी चुकीची माणसं दूर करत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातील पुढचा मोठा आणि शुभ बदल कोणत्याही अडथळ्याविना घडू शकेल. त्यामुळे अशा वेळी भावनेच्या भरात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. शांत रहा, कारण आज उघड होणारे हे कटू सत्य उद्या तुमच्या मोठ्या विजयाचे मुख्य कारण ठरणार आहे. भाकीत क्रमांक 2. अडकलेले नशीब आता अचानक फिरणार. ज्या महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळापासून रक्ताचं पाणी करून प्रयत्न करत होतात, मग ती नोकरी असो, पैसा, व्यवसाय असो किंवा एखादं कोर्ट कचेरीचं किंवा सरकारी काम असो, ते सगळं जणू काही काळापासून एकाच जागी अडकून पडलं होतं. तुमचे प्रयत्न प्रामाणिक होते, मेहनती अतोनात होती, पण नशिबाची साथ आणि कर्माचं फळ मिळत नव्हतं. पण आता ब्रह्मांडात ग्रहांची चाल पूर्णपणे बदलत आहे आणि तुमच्या राशीला अनुकूल ग्रहमान लाभत असल्यामुळे अचानक आलेली एक चांगली बातमी, एक फोन कॉल किंवा तुमचा एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण चित्र बदलून टाकू शकतो. जे कामं गेल्या कित्येक महिन्यात झालं नाही, ते येत्या काही दिवसात चमत्कारिकपणे पूर्ण होईल. पण इथे तुमच्यासाठी एक कडक इशारा आहे की हा होणारा शुभ बदल तुमच्या अहंकारासाठी नाही, तर तुमच्या शहाणपणाची परीक्षा घेण्यासाठी आहे. त्यामुळे जर तुम्ही इथे घाई गडबड केली किंवा मनात लोभ धरला, तर मिळालेली संधी पुन्हा हातातून जाऊ शकते. म्हणून संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि सुवर्ण अध्यायाची सुरुवात आहे. भाकीत क्रमांक 3. तुमचं इतके दिवस दुर्लक्षित राहिलेलं टॅलेंट अचानक जगासमोर प्रकाशात येणार. आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खूप खोलवर भिडेल, कारण ही भविष्यवाणी तुमच्या त्या खास बाजूविषयी आहे, जिची किंमत तुम्ही स्वतःसुद्धा कधी कधी विसरून गेलात. धनुराशींच्या लोकांमध्ये एक असामान्य टॅलेंट असतं. तुमची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. कोणतीही कठीण समस्या सोडवण्याची ताकद तुमच्यात वेगळी आहे आणि सामान्य लोक जे पाहू शकत नाहीत, ती भविष्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे. पण दुर्दैव असं की तुमचं हे टॅलेंट इतके दिवस जगू शकलं नाही आणि पूर्णपणे दुर्लक्षित राहिलं. कधी घरच्यांनी तुम्हाला समजून घेतले नाही, कधी समाजाने तुम्हाला फक्त स्वप्नाळू ठरवलं, तर कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या चांगल्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. आणि याच कारणामुळे तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत गेला
आणि मी खरंच आयुष्यात काही करू शकतो का, हा प्रश्न तुम्ही स्वतःलाच अनेकदा निराश होऊन विचारला. पण लक्षात ठेवा, देव कधीही तुमचं खरं टॅलेंट वाया जाऊ देत नाही. तो फक्त एका योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि आता ती भाग्यवान वेळ आली आहे. अचानक तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमचं हे सुप्त कौशल्य जगासमोर येणं अपरिहार्य ठरेल. कदाचित एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचा जादुई उपाय सर्वांना अचूक मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी तुमच्यावर संशय घेणाऱ्या लोकांना जाणीव होईल की ज्या व्यक्तीकडे आपण आजवर दुर्लक्ष केलं तीच आज आपल्याला संकटातून वाचवत आहे. ज्यांनी कधी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला आणि तुमची मनधरणी करायला उत्सुक असतील. हा बदल तुमच्यासाठी फक्त मोठं यश घेऊन येणार नाही, तर तुमचा गमावलेला आत्मसन्मानही तुम्हाला मानाने परत मिळवून देईल. पण इथे एक महत्त्वाचा ईश्वरी इशारा आहे की जेव्हा हे यश मिळेल तेव्हा मनात अजिबात अहंकार येऊ देऊ नका. कारण खरा राजयोग हा नेहमी नम्रतेत, शहाणपणात आणि कार्यातील सातत्यात असतो. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला आणि चांगल्या लोकांची साथ निवडली, तर हे टॅलेंट तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा, आजवर दुर्लक्षित असलेलं तुमचं टॅलेंट उद्या तुमची खरी ओळख बनेल. ही संधी ओळखा, कारण अशी वेळ आयुष्यात पुन्हा पुन्हा येत नाही. भाकीत क्रमांक 4, देवाची कठीण परीक्षा आता संपत आली आहे. खूप काळापासून तुम्ही अशा काही गोष्टी आणि दुःख सहन केली आहेत ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. तुमचे प्रयत्न चालू होते, मनात देवावर अथांग श्रद्धा होती, पण परिणाम मात्र सतत निराशजनकच मिळत होते. ज्यामुळे अनेकदा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की देव खरंच माझं ऐकतोय का, तो माझं दुःख पाहतोय का. पण धनुराशींच्या लोकांनो, नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या पदरात माप टाकायला उशीर नक्कीच करतो, पण तो कधीही अन्याय करत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू आणि तुमचं प्रत्येक शांत व सहनशील लक्षण त्याने आपल्या दरबारात नोंदवून ठेवलं आहे. ही सगळी आजवर तुमच्या संयमाची, तुमच्या श्रद्धेची आणि तुमच्या कर्माची कठीण परीक्षा होती आणि आता ही परीक्षा पूर्णपणे संपत आली आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत थांबलात, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे बदललात, त्या सगळ्या कष्टाचं गोड फळ मिळण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. अचानक तुमच्या मार्गातील अडथळे कमी होताना दिसतील, मन आतून हलकं वाटेल आणि ऐकूनच परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल. पण इथे गोष्ट फार महत्त्वाची आहे की या यशाच्या टप्प्यावर आल्यावर मनात अहंकार, राग आणू नका किंवा देवाच्या अस्तित्वावर शंका घेऊ नका. नाहीतर सगळं मिळूनही ते हातातून वाळूसारखं निसटू शकतं. कारण परीक्षा संपली असली तरीसुद्धा सजग राहणं आवश्यक आहे. शांत राहा, नम्र राहा आणि तुमचं कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो तुम्हाला भरभरून देण्याच्या तयारीमध्ये आहे. भागीत क्रमांक 5, तुमचा एक निर्णय जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला धावपळ थांबून अत्यंत गंभीरपणे विचार करावा लागेल. हा क्षण साधा नसेल, कारण तुमचं तो एकच निर्णय तुमचं पुढचं संपूर्ण भविष्य आणि नशीब ठरवणार आहे. हा निर्णय तुमच्या नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. तिथे तुमच्यासमोर 2 पर्याय असतील. एक असेल सोपा, जो भावनेच्या भरात घेतलेला असेल, आणि दुसरा असेल कठीण, जो बुद्धीने आणि प्रगतीचा विचार करून घेतलेला असेल. पण लक्षात ठेवा की विजय नेहमी बुद्धीच्या आणि सत्याच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर तुम्हाला जुन्या चुका आठवतील, लोकांचा तुमच्यावर प्रचंड दबाव येईल, सगळेजण असंच करतात असं सांगून तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण जर तुम्ही इथे इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला, तर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा मोठा संघर्ष वाढू शकतो. इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही ध्येयाने, शांतपणे आणि दीर्घकालीन विचार करून योग्य निर्णय घेतला, तर हा एकच निर्णय तुम्हाला संघर्षाच्या गर्दीतून बाहेर काढून थेट राजयोगाच्या दिशेने नेईल. त्यामुळे लक्षात ठेवा की क्षणाचा मोह जर तुम्ही टाळलात, तर तुमच्या आयुष्याचं संपूर्ण चित्र कायमचं बदलून जाईल. भागीत क्रमांक 6, तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचा खरा आणि क्रूर चेहरा उघडा होणार. धनुराशींच्या लोकांना, तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी कायम तुमच्या आसपास राहिली. तिने तुम्हाला मोठे मोठे सल्ले दिले, नेहमी सोबत असल्यासारखं भासवलं, पण तिच्या मनात मात्र तुमच्याबद्दल वेगळेच आणि स्वार्थी हेतू लपलेले होते. लवकरच त्या व्यक्तीचा खरा स्वभाव
आणि तिचा मुखवटा तुमच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उघडा होणार आहे. हा खुलासा अतिशय अचानक होईल. एखाद्या छोट्याशा घटनेतून, तिच्या तोंडून निघालेल्या एका चुकीच्या वाक्यातून किंवा एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीच्या बोलण्यातून हे सत्य समोर येईल. या क्षणी तुम्हाला मोठा मानसिक धक्का बसेल. तुमचं मन खूप दुखेल. पण लक्ष ठेवा की सत्य कधीच उशिरा उघडत नाही, ते योग्य वेळी समोर येतं. तुमची सर्वात मोठी कमजोरी हीच आहे की तुम्ही समोरच्यावर खूप लवकर विश्वास ठेवता आणि याच विश्वासाचा काही कपटी लोकांनी तुमच्याच विरुद्ध वापर केलेला आहे. पण आता तुमचे स्वामी, ग्रहगुरू आणि स्वतः देव यात हस्तक्षेप करत आहेत आणि अशा चुकीच्या नकारात्मक लोकांना तुमच्या मार्गातून कायमचं दूर करत आहेत. त्यामुळे या टप्प्यावर त्या व्यक्तीशी वाद घालत बसू नका. स्पष्टीकरण देण्यात तुमची ऊर्जा वाया घालू नका. शांतपणे तिच्यापासून दूर व्हा, कारण जे लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात तेच खरं तुमचं ओझं हलकं करत असतात. हे लक्षात ठेवा की हा खुलासा तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या पुढच्या मोठ्या यशासाठी मार्ग मोकळा करण्यासाठीच आहे. भागीत क्रमांक 7. अचानक मिळणारी एक मोठी संधी, पण तिथे राहणं आवश्यक आहे. सावधान. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक अप्रतिम संधी चालून येणार आहे, जी तुम्ही कधी स्वप्नातही अपेक्षा केली नसेल. नोकरीमध्ये मोठा बदल, पदोन्नती, एखादा नवीन मोठा प्रोजेक्ट, व्यवसायाची सुवर्ण ऑफर किंवा आर्थिक लाभाचा एक नवा मार्ग अचानक उघडू शकतो. ही संधी दिसायला इतकी आकर्षक असेल की तुम्हाला वाटेल लगेच याला हो म्हणून टाकावं. पण येथेच तुमच्या सावधगिरीची खरी गरज आहे, कारण प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, तुमचा संयम आणि तुमची निर्णय क्षमता तपासण्यासाठीच येत असतात. तुमचा स्वभाव नेहमी मोठा विचार करण्याचा आणि ब्रॉड माइंडेड राहण्याचा आहे. पण यावेळी जर तुम्ही लहान लहान तपशिलांकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. म्हणून कोणत्याही करारावर सही करताना कागदपत्र, अटी आणि दिलेले शब्द सगळं नीट तपासा. जर तुम्ही घाईगडबड, लोभ किंवा हीच माझी शेवटची संधी आहे असा विचार करून निर्णय घेतला तर मिळालेलं यश पुन्हा निसटू शकतं. पण जर शांत राहून आपला जुना अनुभव आणि बुद्धी वापरून निर्णय घेतला तर ही संधी तुमच्या आयुष्याला कायमची आर्थिक स्थिरता देईल. कारण देव तुम्हाला संधी नक्की देतो, पण शहाणपण तुमच्याकडून अपेक्षित असतं. भागीत क्रमांक 8. प्रेमाच्या बाबतीत एक धक्कादायक खुलासा. आता सत्य टाळता येणार नाही. प्रेमाच्या आणि नात्यांच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, समोरच्यांसाठी स्वतःला मागे ठेवलत, त्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या सुखाची तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे ती खरंच तुमच्यासोबत तिचं भविष्य पाहते का, की ती फक्त स्वतःच्या सोयीसाठी तुमच्यासोबत थांबली आहे? हे सत्य आरशासारखं स्पष्टपणे समोर येईल. हा खुलासा काहींसाठी सुखद असू शकतो, तर काहींसाठी वेदनादायकही असू शकतो. काहींच्या बाबतीत जुनं आणि पोकळ नातं संपण्याची दाट शक्यता आहे, कारण जिथे आदर नाही तिथे प्रेम कधीच टिकत नाही. पण मनाशी गाठ बांधून ठेवा की जे तुटतं तेच नेहमी एका नव्या आणि सुंदर सुरुवातीचं दार उघडत असतं. तर काहींसाठी हा काळ एक नवीन आणि खरं प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा, कारण तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात, दुःखासाठी नाहीत. भागीत क्रमांक 9. तुमचा हरवलेला आत्मविश्वास आता ताकदीने परत येणार. कधी काळी तुम्ही स्वभावाने खूप मजबूत होतात, तुमचे निर्णय ठाम होते आणि तुमचा स्वतःच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास होता. पण लागोपाठ मिळालेल्या अपयशाने, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्याच लोकांच्या बदललेल्या वागणुकीने तो आत्मविश्वास हळूहळू ढसळला गेला. तुम्ही स्वतःलाच संशयाने प्रश्न विचारू लागलात की मी खरंच योग्य आहे का, माझ्यातच काही कमी आहे का? पण सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात किंवा तुमच्या टॅलेंटमध्ये नव्हती, तर ती तुमच्या वेळेत आणि परिस्थितीत होती. आता तुमच्या आयुष्यात एक अशी चमत्कारी घटना घडणार आहे जी तुमचं डोकं समाजात पुन्हा अभिमानाने उंच करेल. एखादं मोठं यश, एखादं जाहीर कौतुक किंवा एखादी प्रतिष्ठित व्यक्ती तुम्हाला पुन्हा तुमची खरी किंमत जाणून देईल. हा क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी कधी काळी तुम्हाला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचा आत्मसन्मान आणि आत्मभान ताकदीने परत येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी तुम्हाला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायची गरज पडणार नाही, कारण तुमचं यशच आता बोलेल.
लक्षात ठेवा, मनातला आत्मविश्वास एकदा परत आला की नशीबही आपोआप तुमच्या बाजूने वळू लागतं. भागीत क्रमांक 10, राजयोगाची चाहूल, अंतिम इशारा आणि सुवर्ण संधी. धनु राशींच्या लोकांनो, हा येणारा काळ अजिबात साधा नाही. ग्रहांची उत्तम स्थिती, घडणाऱ्या घटनांची मालिका आणि निसर्गाकडून सतत मिळणारे संकेत आता एकच गोष्ट ओरडून सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात आता एका मोठ्या राजयोगाची चाहूल लागली आहे. खूप काळ तुम्ही नशिबाशी आणि परिस्थितीशी संघर्ष केला, पण आता काळ बदलला आहे. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य आणि समाजात स्वतःची एक स्वतंत्र ओळख यांच्या दारात आज तुम्ही उभे आहात. पण नेहमी लक्षात ठेवा की राजयोग नशिबाने प्रत्येकाला मिळतो, पण तो प्रत्येकाला झेपत नाही. हा काळ तुमची खरी परीक्षा घेणार आहे. जर या काळात तुमचा अहंकार वाढला, तुम्ही पुन्हा चुकीच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवला किंवा कठीण काळात मदत करणाऱ्या देवाला विसरलात, तर मिळालेली ही सुवर्ण संधी हातातून कायमची निसरू शकते. कारण माणूस जितका उंचीवर जातो तितकीच त्याची जबाबदारी वाढते. आणि जरी तुम्ही या काळात मनातून अत्यंत नम्र राहिलात, चांगल्या लोकांची संगत निवडली आणि मिळालेल्या यशाचा आणि पैशाचा सदुपयोग केला, तर हा राजयोग तुमचं आणि तुमचं कुटुंबाचं आयुष्य कायमचं बदलून टाकू शकतो. कारण देव जेव्हा देतो तेव्हा तो तुमची वागणूकही पाहत असतो. ही अंतिम संधी ओळखा, कारण आता नशीब स्वतः तुमच्याकडे पाहत आहे. धनुराशींच्या लोकांनो, आज ऐकलेली ही 10 भाकिते फक्त बोललेले शब्द नव्हते, तर ती तुमच्या नियतीची थेट हाक होती. ज्यांना हे समजून घ्यायचं होतं त्यांच्या मनात आजच काहीतरी नक्की हललं असेल. लक्षात ठेवा, जे नातं तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं. जे सत्य उघड झालं ते तुमचं ईश्वरी संरक्षण होतं. आणि जे नवं यश येत आहे ते तुमच्या आजवरच्या ध्येयाचं आणि कष्टाचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात अजिबात जागा देऊ नका, कारण पुढचा काळ तुमच्या आजच्या योग्य निर्णयावर ठरणार आहे. शांत राहा, नम्र राहा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण धनुराशीवाल्यांनो, आता तुमची सुवर्ण वेळ सुरू झाली आहे. हा दैवी संदेश मनात चांगला साठवून ठेवा, योग्य वेळी आठवा आणि योग्य पाऊल उचला. कारण नशीब कधीही दरवाजावर ठोठावत नाही, ते फक्त एकच संकेत देतं. जर तुम्ही हा संदेश आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण श्रद्धा ठेवून पाहिला असेल तर तुमच्या मनापासून धन्यवाद. तुम्ही तुमच्या यशाच्या या सुंदर प्रवासासाठी या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा, जेणेकरून ईश्वराची आणि शनिदेवाची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश तुमच्या खास मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशी सत्य, अचूक आणि ज्योतिषशास्त्रानुसार महत्त्वाची माहिती रोज मिळत राहील. धन्यवाद. देव तुमचं नक्की भलं करो.